विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या JS फिजिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. मित्र हो, आपण 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स या विषयाची एक व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू करत आहोत. यामध्ये आपण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोन्ही पेपर आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण कव्हर करणार आहोत. एक्झरसाइज, सॉल्व्ह प्रॉब्लेम्स किंवा जे काही तुम्हाला करोलरीज वगैरे दिलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. आणि तुमच्या मित्रांपर्यंत मात्र शेअर करायचं विसरू नका, जेणेकरून त्यांचे जे काही कन्फ्युजन्स आहेत, त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या पण सॉल्व्ह होतील. तर आपण सुरू करूया. आता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे की पॉईंट्स आहेत ते आपण पहिला पार्ट आपण डिटर्मिनंट्सचा घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मॅट्रासिस बद्दल बोलूया. तर आता डिटर्मिनंटचं इंट्रोडक्शन घेऊ. त्याच्यानंतर 2x2 ऑर्डरचं जर डिटर्मिनंट दिला असेल तर त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट करायची ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर 3x3 ऑर्डरचं डिटर्मिनंट दिलेला असेल तर त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं ते आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. बघा, आता इंट्रोडक्शन म्हणजे काय. आता डिटर्मिनंट इंट्रोडक्शन मध्ये काय पाहायचं आपल्याला. डिटर्मिनंट्स ऍक्च्युअली काय असतं ते बघू. डिटर्मिनंट म्हणजे काय, म्हणजे यामध्ये आपण काय करत असतो, वी हॅव टू लर्न टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स युजिंग डिटर्मिनंट्स. ओके. आता टू व्हेरिएबल्स मध्ये जे इक्वेशन्स असतात ते अशा पद्धतीचे असतात. 2x + 3y = 6, 5x - 2y = 0, -x + y = 1. त्याचबरोबर 3 व्हेरिएबल्सची सुद्धा इक्वेशन्स असतात. या ठिकाणी 2 और मोर व्हेरिएबल्स असं म्हणलं तरी चालेल. आपण 2 और मोर व्हेरिएबल्स असलेल्या इक्वेशन्स आपण सोल्युशन फाइंड आउट करू शकतो बाय युजिंग डिटर्मिनंट्स. ठीक आहे. तर आता डिटर्मिनंटला रिप्रेझेंट कसं करतो मुलांना, हे इंट्रोडक्शनरी पार्ट आहे. आता रिप्रेझेंटेशन कसं करायचं. आता ह्या ठिकाणी बघा, दोन अशा व्हर्टिकल लाईन्स आणि त्यामध्ये असे एलिमेंट्स लिहिलेले आहेत बघा, ABCD. हे 10वीला तुम्ही ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, तरी पण मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो तुम्हाला. ABCD अशा पद्धतीच्या रिप्रेझेंटेशनला आपण रिप्रेझेंटेशन ऑफ डिटर्मिनंट असं म्हणतो मुला. ठीक आहे. आता हे जे डिटर्मिनंट आहे त्याचं ऑर्डर किती, हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगायचं की ह्याचा ऑर्डर 2/2 आहे किंवा ऑर्डर 2चा हा डिटर्मिनंट आहे. आता ह्याला ऑर्डर 2चा डिटर्मिनंट आपण का म्हणतो, तर यामध्ये मुलांना 2 रोज असतात आणि 2 कॉलम असतात, म्हणून याला आपण 2/2 ऑर्डरचं डिटर्मिनंट आहे असं म्हणतो. जसं की आता बघा, ही जी आडवी लाईन दिसते तुम्हाला त्याला फर्स्ट रो म्हणायचं, दुसरी आडवी लाईन जी आहे त्याला सेकंड रो म्हणायचं. त्याचप्रमाणे जी अशी उभी लाईन दिसते तुम्हाला त्याला फर्स्ट कॉलम म्हणायचं आणि दुसरी जी उभी लाईन आहे त्याला सेकंड कॉलम म्हणायचं. तर याच्यामध्ये 2 रोज आणि 2 कॉलम आहेत, म्हणून ह्या डिटर्मिनंटला आपण 2/2 ऑर्डरचं डिटर्मिनंट आहे असं म्हणायचं. ठीक आहे. आता त्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत ABCD हे काय आहेत, ते जे नंबर्स आहेत ABCD ते ह्या गिव्हन डिटर्मिनंटचे एलिमेंट्स आहेत मुलांना. ठीक आहे. डिटर्मिनंटचे काय आहेत, एलिमेंट्स आहेत. आता 2/2 ऑर्डरचं जर तुम्हाला एखादा डिटर्मिनंट दिले आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणलं किंवा त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणलं तर ते कशा पद्धतीनं दाखवायचं हे बघा. सिम्पली जर तुम्हाला अशा पद्धतीनं डिटर्मिनंट दिलेला असेल तर सिम्पली त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. जसं की आता या ठिकाणी मी केलेलं आहे. A × D AD मायनस, ऑलवेज मायनस साईन असणार मध्ये, हे फॉर्म्युलाच आहे ऍक्च्युली. आणि B × C BC. जर 2/2 ऑर्डरचं डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला असेल त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा म्हणलं तर AD - BC ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर आपण इंट्रोडक्शनरी पार्टमध्ये काय पाहिलं आज आता, की डिटर्मिनंट्स मध्ये आपण काय सॉल्व्ह करतो. जर ऑर्डर 2चं डिटर्मिनंट तुम्हाला दिलं असेल तर त्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो आपण, त्यामध्ये जे नंबर दिले त्याला आपण काय म्हणतो. ठीक आहे. आणि यामध्ये किती रोज आणि किती कॉलम आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे. आता त्याचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूया. आता एक्झाम्पल्स खूप इझी आहेत मुलांना. जसं की आता एक नंबरचं तुम्हाला दिलेलं आहे, इव्हॅल्युएट डिटर्मिनंट आहे. कसं डिटर्मिनंट कसं दिलेलं आहे, 7 9 -4 3. जर तुम्ही ह्या डिटर्मिनंटला व्यवस्थित ऑब्झर्व केला तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 रोज आणि 2 कॉलम दिसतील बघा. हे बघा, रो नंबर फर्स्ट, रो नंबर सेकंड, कॉलम नंबर फर्स्ट,
कॉलम नंबर सेकंड. ठीक आहे. तर ऍक्च्युली हा डिटर्मिनंट ऑर्डर 2चा आहे. ठीक आहे. तर आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं? सिंपल आहे. मगाशी आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेलं एक जनरल डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते आपण या ठिकाणी घेतलेली आहे. सेम तसंच या ठिकाणी तुम्ही जर ह्याला कम्पेअर केलात ह्या डिटर्मिनंट सोबत तर तुम्हाला दिसेल की पहिला जो नंबर आहे त्याला ए म्हणा, दुसरा जो नंबर आहे त्याला बी म्हणा, तिसरा जो नंबर आहे त्याला सी म्हणा आणि चौथा जो नंबर आहे त्याला डी म्हणा. आणि ह्याला कंबाईन मध्ये आपण काय म्हणतो? एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. बरोबर आहे की नाही? तर सिम्पली आता या ठिकाणी फॉर्म्युला काय? एडी मायनस बीसी. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ए काय आहे? 7. 7 इंटू 3. हे बघा इथे लिहिलंय मी 7 इंटू 3. ऑलवेज मायनस साईन असणार. बरोबर आहे की नाही? 9 इंटू मायनस 4. तर 9 इंटू मायनस 4 ला मी या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. आता सिंपल ह्याचं कॅल्क्युलेशन करा. 7 3 जा 21 प्लस. आता बघा या ठिकाणी प्लस कुठून आलं? हे मायनस साईन आणि हे मायनस साईन या ठिकाणी प्लस झालं बघा. आणि 9 4 जा 36. आणि याला जर सॉल्व्ह केलात मुलांनो तर तुम्हाला ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळते 57. इतकं इझी आहे. ठीक आहे. आता त्याचबरोबर दुसरं एक क्वेश्चन तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेला आहे. दुसरं एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे. तर तो कसा आहे? कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा. ऍक्च्युली हे डिटर्मिनंटच आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत हे कॉस साइन. बरोबर आहे की नाही? त्याचं एक डिटर्मिनंट दिलेलं आहे आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करा असं म्हटलेलं आहे. तर सिंपल आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे बघा कॉस थिटा इंटू कॉस थिटा मी लिहिले बघा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा ऑलवेज मायनस साइन मध्ये. हे बघा साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा. तर हे बघा साइन थिटा इंटू मायनस साइन थिटा. आता याला सॉल्व्ह करा. कॉस थिटा इंटू कॉस थिटा काय येणार मुलांनो? कॉस स्क्वेअर थिटा प्लस. हे बघा प्लस कुठून आलं? मायनस आणि मायनस प्लस साइन आणि साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थिटा. आणि ट्रिग्नॉमेट्रीमध्ये एक आयडेंटिटी आहे मुलांनो. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी ह्याची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 1. तर ही व्हॅल्यू जी आहे ती ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सिमिलरली आता थर्ड एक प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. डिटर्मिनंट ऑफ या ठिकाणी एलिमेंट्स आहेत 4i, ह्याला आय म्हणतो आपण, -2i आणि 7. वेअर आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आय स्क्वेअरची तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू किती दिलेली आहे? -1 दिलेली आहे. तर चला मग याला सॉल्व्ह करूया. बघा आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कर. 4 इंटू 7. हे बघा 4 इंटू 7 मायनस आय इंटू -2i. तर हे बघा आय इंटू -2i. ह्याला सॉल्व्ह करा. 7 4 जा 28 प्लस प्लस कुठून आलं? हे प्लस हे मायनस आणि हे मायनस या ठिकाणी प्लस आलं. 2 इंटू आय आणि ही तर आय आहे. 2 ला 2 आय इंटू आय आय स्क्वेअर. तर आता बघा आय स्क्वेअरची व्हॅल्यू या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे मुलांनो. ती आहे -1. तर ह्या ठिकाणी पुट करा. हे 28 ला 28 प्लस 2 इन ब्रॅकेट आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे तरी -1. तर काय येणार? 28 हे +2 मायनस इंटू -1 -2. तर याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळते 26. तर हे 2/2 ऑर्डरचे जे डिटर्मिनंट्स आहेत त्याच्या व्हॅल्यूज आपण अशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो. त्याचबरोबर एक 14 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. log 2 to the base 4 log 2 to the base 4 आणि दुसऱ्या रो मध्ये तुम्हाला दिलेला आहे 2 आणि 4. सेम तसंच तुम्ही काही घाबरायचं कारण नाहीये. एकदम इझी आहे. कसं करणार तुम्ही? हे बघा log 2 to the base 4 into 4 म्हणजे आता असं लिहिलंय मी 4 into log 2 to the base 4 मायनस आतमध्ये काय येणार? मायनस log. हे बघा हे 2 into this 2 into log 2 to the base 4. ओके. आता ट्रिग्नोमेट्री मध्ये एक आयडेंटिटी असते मुलांनो. जर असं तुम्हाला दिलेलं असेल b इंटू लॉग ए तर याला आपण असं लिहू शकतो. हे जे लॉगच्या पुढे जो काही नंबर आहे तो ह्या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे लॉगच्या पुढे त्याच्या डोक्यावरती जातो. ओके. एक मिनिट. सेम आता हा फॉर्म्युला यूज करूया आपण ह्या ठिकाणी. बघा आता बघा या ठिकाणी अशा फॉर्मॅटमध्ये आहे का? b log a. हे बघा b log a त्याला कसं लिहितो आपण? log a to the power b. तर हा जो 4 आहे त्याला तुम्ही b कन्सिडर करा आणि हे 2 आहे त्याला a कन्सिडर करा. तर हा जो b आहे तो a च्या डोक्यावर येणार आणि हे जो बेस आहे तो ॲज इट इज. तर या ठिकाणी log 2 to the base 4 मायनस हे मायनसला मायनस. सेम तसंच हा पण फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी यूज करा. या ठिकाणी b कशाला कन्सिडर करायचं? 2 ला आणि a कशाला? 2 ला. हे बेस 4 आहे. ठीक आहे.
तर हे पण 2 इथं 2च्या डोक्यावर जाणार, तर लॉग 2 स्क्वेअर टू द बेस 4. पुढे आता याला सॉल्व्ह करूया. आता तुम्हाला माहिती आहे 2 पॉवर 4 किती येणार 16. तर बघा या ठिकाणी लॉग 16 टू द बेस 4 मायनस 2 स्क्वेअर किती येणार 4 लॉग 4 टू द बेस 4. ओके. आता मला ह्या व्हॅल्यू सेम करायच्या आहेत मुलांना, तर इझिली करता येईल आपल्याला. आता बघा 4चा वर्ग किती आहे 16, तर याला सिम्पली असं लिहू शकतो का आपण 4 स्क्वेअर लॉग 4 स्क्वेअर टू द बेस 4 मायनस लॉग 4 टू द बेस 4. का केलं हे, तर या ठिकाणी ही व्हॅल्यू सेम झाली, बरोबर आहे की नाही. पुढे आता ह्याला थोडं उलटं करायचं, आपण ह्या ठिकाणी असं केलं होतं, आता उलटं करूया. आता बघा हे जे 2 आहे डोक्यावर ते पुढं घेऊया या ठिकाणी पुढं. तर हे 2 लॉग 4 टू द बेस 4 मायनस लॉग 4 टू द बेस 4. आणि तुम्हाला एक आयडेंटिटी या ठिकाणी मी सांगू इच्छितो, जर ह्या ठिकाणी अशा पद्धतीची व्हॅल्यू असेल सेम, म्हणजे व्हॅल्यू पण सेम आणि त्याचं बेस पण सेम असेल, तर त्याची व्हॅल्यू 1 येते मुलांना, लक्षात ठेवा. जसं की एक बेसिक आयडेंटिटी आहे लॉग 10 टू द बेस 10 असं जर असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. तर आपण ह्याची व्हॅल्यू सुद्धा 1 घेऊ शकतो. तर 2 इंटू 1 मायनस 1, तर 2 मायनस 1, तर ह्याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हॅल्यू किती मिळत आहे 1. तर ह्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण 2x2 ऑर्डरचं जर डिटर्मिनंट दिलेला असेल तर त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं ते आपण ह्या मध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. आता डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. आता ऑर्डर 3 असलेलं डिटर्मिनंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर तो कशा पद्धतीचा असतो बघा, त्याची डेफिनेशन या ठिकाणी दिलेली आहे. ए डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 इज ए स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ 9 एलिमेंट्स. म्हणजे आता ऑर्डर 3चं जे डिटर्मिनंट आहे ते कशा पद्धतीचं असतं, त्याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतात 9 एलिमेंट्स असतात. इनक्लोज्ड बिटवीन 2 व्हर्टिकल बार्स. म्हणजे बघा या ठिकाणी जनरल दिलेला आहे मी, हे बघा 2 व्हर्टिकल बार्स आहेत आणि यामध्ये आपण 9 एलिमेंट घेतलेले आहेत बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आता ह्याला आपण ऑर्डर 3चं डिटर्मिनंट का म्हणतो, तर यामध्ये 3 रोज आहेत मुलांना. हे बघा एक आडवा हा एक, त्याला आपण R1 ने रिप्रेझेंट करतो, दुसरा वाला हा त्याला R2 ने शो करतो, तिसरा वाला हा त्याला R3 ने. म्हणजे यामध्ये किती रोज आहेत 3 रोज आहेत. त्याचबरोबर यामध्ये 3 कॉलम आहेत, त्याला आपण पहिल्या कॉलमला C1 म्हणतो, दुसऱ्या कॉलमला C2 म्हणतो, तिसऱ्या कॉलमला C3 म्हणतो. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी मी दिलेलं आहे R1 R2 R3 आर रोज अँड C1 C2 C3 आर कॉलम्स. बरोबर आहे की नाही. तर यामध्ये आणि याला स्क्वेअर डिटर्मिनंट का म्हणलेलं आहे, स्क्वेअर अरेंजमेंट का म्हणलेलं आहे, तर याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम सेम आहेत. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सेम आहेत म्हणून त्याला आपण स्क्वेअर अरेंजमेंट असं म्हणतो. ठीक आहे. तर त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन जे आहे ऑर्डर 3 डिटर्मिनंट्सचं ते अशा पद्धतीनं आपण करतो. ठीक आहे. आता यामध्ये आता ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल A11 काय भानगड आहे, A12 काय आहे, A13 काय आहे, तर याच्यावरून तुम्हाला कळून जाईल. हिअर Aij काय आहे, Aij रिप्रेझेंट्स द एलिमेंट इन ith रो. म्हणजे बघा AI काय आहे ith रो मधला एलिमेंट आहे आणि जेथ कॉलम मधला एलिमेंट आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. जसं की आता फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी तुम्हाला A31 असं जर दिलेला असेल A31, तर तुम्हाला ओळखायचं आहे की हा जो एलिमेंट आहे तो कितव्या रो मधला आहे आणि कितव्या कॉलम मधला आहे. तर पहिल्यांदा हे बघा A3 हा जो आहे ना हे रोला रिप्रेझेंट करतं, जसं की आय कशाला रिप्रेझेंट करतं रोला आणि जे कॉलमला. ठीक आहे. सेम तसंच आता A31 आहे तर हे कितव्या रो मध्ये आणि कितव्या कॉलम मध्ये आहे, तर ह्या ठिकाणी बघा हा जो एलिमेंट आहे A31 रिप्रेझेंट्स द एलिमेंट इन थर्ड रो. कुठं आहे या ठिकाणी तुम्ही इथं पण बघू शकता A31 कुठं आहे, हे बघा तिसऱ्या रो मध्ये आहे आणि फर्स्ट कॉलम A31 आहे ना, तर कुठं आहे तो फर्स्ट कॉलम मध्ये आहे. त्याच पद्धतीनं जर A22 हा एलिमेंट कुठे आहे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगणार, हा A22 जो आहे तो सेकंड रो मध्ये आहे. बघा इथं कुठं आहे A22 या ठिकाणी आहे सेकंड रो आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला असं विचारलं मुलांना A13 हा कुठे आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तो फर्स्ट रो मध्ये आणि थर्ड कॉलम मध्ये आहे. त्याचबरोबर A33 हा कुठे आहे, हा थर्ड रो, अगोदर रो घ्यायचं, थर्ड रो
आणि थर्ड कॉलम मध्ये आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे एलिमेंट्स आहेत ते कुठं आहेत ते आपण व्यवस्थित त्याला हे करू शकतो. आता बघा, इन जनरल वी डिनोट डिटर्मिनंट बाय कॅपिटल लेटर्स, जसं की ए बी सी डी जे लेटर्स आहेत त्या लेटर्सने आपण त्याला डिटर्मिनंटला रिप्रेझेंट करू शकतो. किंवा दुसरा एक सिम्बॉल आहे त्याला डेल्टा. हे बघा, असा जो ट्रायंगल दिसतोय ना त्याला आपण डेल्टा असं म्हणतो. त्याने काही काही बुक्स मध्ये सुद्धा शो करतात. ठीक आहे. आता आपल्याला सेपरेटली जर कॉलम आणि रोज जर लिहायचे असतील तर आपण कसं लिहिणार? जसं की आता मला सेकंड रो लिहायचा आहे, ह्या डिटर्मिनंट मधला सेकंड रो लिहायचा आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत? हे बघा, हा पूर्ण सेकंड रो झाला. ह्यामध्ये एलिमेंट्स कोणते आहेत? A21, A22, A23. हा तुमचा सेपरेट सेकंड रो झाला बघा. जसं की ह्या ठिकाणी मी लिहून दिले तुम्हाला A21, A22, A23. किंवा आता मला थर्ड कॉलम लिहायचा आहे सेपरेटली. तर या डिटर्मिनंट मध्ये थर्ड कॉलम कोणता आहे? हा वाला. नुसतं एकच एलिमेंट येणार नाही, तर हे पूर्ण कॉलम मधले सगळे एलिमेंट्स येणार. तर त्याला आपण कसं रिप्रेझेंट करणार हो? हे बघा, A13, A23, A33. आता ओळखा बरं. मी तुम्हाला असं विचारतो की यामध्ये तुम्हाला सेकंड कॉलम तुम्हाला वेगळं करायचं आहे. तर सेकंड कॉलम मधले जे एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत बघा? हे वाले. येस ऑर नो? हे वाले. बरोबर आहे की नाही? A12, A22, A32. बरोबर आहे की नाही? तर सेकंड कॉलम मधले असं आपण त्याला जनरल लिहू शकतो. ठीक आहे. ओके. आता बघा, आता ह्या डिटर्मिनंटला एक्सपांड कसं करायचं किंवा ह्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची तर ते आपण पाहूया. समजा एखादा डिटर्मिनंट तुम्हाला असा दिलेला आहे. ठीक आहे. तर याला एक्सपांड कसं करायचं? मुलांनो, एक तुम्हाला ट्रिक सांगतो. ऑलवेज तुम्ही काय करायचं, पहिला जो लेटर आहे, आता डिटर्मिनंट ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करता त्यावेळेस फर्स्ट रोज कन्सिडर करायचा आहे. फर्स्ट रो मध्ये पहिला जो एलिमेंट आहे त्याला ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणा. दुसरा एलिमेंट जो आहे तो निगेटिव्ह. तिसरा एलिमेंट जो आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. हे डोक्यात ठेवा, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचणी येणार नाही. ठीक आहे. आता कसं रिप्रेझेंट करायचं त्याला? हे बघ, जसं की ह्या ठिकाणी मी डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. जसं फर्स्ट रो मधले फर्स्ट एलिमेंट काय आहे? A11. त्याला अशा पद्धतीनं साईडला लिहा. त्याचबरोबर ह्या ठिकाणी असा डिटर्मिनंट तयार करा. डिटर्मिनंट तयार करा. आता ह्यामध्ये कोणते एलिमेंट्स घ्यायचे? आता बघा, हा A11 कुठे आहे? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये. तर हे दोन सोडून द्या. जसं की ह्या ठिकाणी हे बघा, मला हा डिटर्मिनंट लिहायचा आहे. तर फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्या. आता रिमेनिंग एलिमेंट कोणते राहिले बाबा? A22, A23, A32, A33. तर या ठिकाणी मी लिहिले बघा, A11 दुसऱ्या छोट्या डिटर्मिनंट मध्ये, A22, A23, A32, A33. नंतर मी तुम्हाला मगाशी म्हणलो मायनस साईन घ्यायचा आतमध्ये. कोणता घ्यायचा? मायनस साईन. या ठिकाणी हे प्लस झालं. एक मिनिट, हे प्लस झालं, हे मायनस, हे प्लस. बरोबर आहे की नाही? आता मायनस साईन. आता दुसरा एलिमेंट कोणता आहे फर्स्ट रो मध्ये? A12. तर त्याला मायनस A12 असं लिहा. आता रिमेनिंग एलिमेंट, आता दुसरे एलिमेंट कसे चूज करायचे? हा जो A12 आहे तो कोणत्या रो मध्ये आहे? फर्स्ट रो मध्ये. आणि कोणत्या कॉलम मध्ये आहे? सेकंड कॉलम मध्ये. आता रिमेनिंग एलिमेंट या ठिकाणी लिहून घ्या. कोणते राहिले आता? A21, A23, A31, A33. बघा, बरोबर आहे की नाही? नंतर नेक्स्ट प्लस. हे बघा, प्लस घ्या. नंतर हे प्लस, मायनस आणि हे प्लस. तर आता प्लस येणार. आणि थर्ड एलिमेंट कोणता आहे? A13. हे बघा, A13. ठीक आहे. आता रिमेनिंग एलिमेंट, आता A13 कुठे आहे? फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये. तर रिमेनिंग एलिमेंट्स कोणते आहेत? A21. हे बघा, A21, A22, A31, A32. तर अशा पद्धतीने तुम्ही घेतला तर तुम्हाला हे इझिली त्याचं एक्सपेन्शन करता येईल. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. एक मिनिट, सिंपल आहे. आता तुम्ही जर याला व्यवस्थित ऑब्झर्व केला तर हे 2/2 चं डिटर्मिनंट आलं बघा परत. हे बघा, हे 2/2 चं डिटर्मिनंट आहे का? आता याला कसं सॉल्व्ह करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे बघा, इथं पण एक 2/2 चं डिटर्मिनंट आहे, इथं पण 2/2 चं डिटर्मिनंट आहे. त्याला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व्ह करा. जसं की बघा, हे A11 ला A11 इन ब्रॅकेट. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन कशाचं करायचं? A22 इंटू A33. हे असं तुम्हाला तिथे येणार नाही एक्झाम मध्ये. तुम्हाला सिंपल नंबर दिलेला असतील, तुम्ही इझिली त्याला क्रॉस मल्टिप्लाय करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. तर हे बघा, A22, A33, A23, A32. ठीक आहे. तर आता बघा कसं क्रॉस मल्टिप्लिकेशन ह्या दोन्हीचं केलं. हे बघा, A22 इंटू A33 मायनस, आता 2/2 चं डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व्ह केलाय तर मध्ये मायनस साईन येणार.
आणि A23 इंटू A32 हे बघा A23 इंटू A32. सिमिलरली हे मायनसला मायनस आणि हा एलिमेंट कोणता आहे A12 इन ब्रॅकेट. सेम तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन करा A21 A33 हे बघा A21 A33 मायनस A23 A31 A23 A31 प्लस आता हा प्लस कुठला हा साईड A13 ला A13. सिमिलरली ह्या डिटर्मिनंटला सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा तर तुम्हाला काय मिळेल A21 A32 हे बघा A21 इंटू A32 मायनस A22 इंटू A31. अशा पद्धतीने तुम्ही 3x3 ऑर्डरच्या डिटर्मिनंटला एक्सपांड करू शकता. ठीक आहे. ओके चला आता ह्या बेसवरती आपण काही एक्झाम्पल्स घेऊया जे तुमच्या बुक्स मध्ये दिलेले आहेत सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे. तेच एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी मुलांना तुम्हाला दिलेला आहे फर्स्ट डिटर्मिनंट तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. ऍक्च्युली हे 3x3 ऑर्डरच डिटर्मिनंट आहे बरं का. यामध्ये तुम्ही बघितला तर 3 रो आणि 3 कॉलम दिसतात तुम्हाला. ठीक आहे. चला मग सॉल्व्ह करूया. आता यामध्ये एलिमेंट्स जे दिले आहेत 3 -4 5 1 1 -2 आणि 2 3 -1. रीड करत असताना असं रो नुसार जायचं जसं की 3 -4 5 1 1 -2 2 3 -1. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूया. चला कशा पद्धतीने करणार. त्याला लेट डी डिटर्मिनंटला आपण कॅपिटल लेटरने रिप्रेझेंट करतो तर तुम्ही डी इक्वल टू किंवा ABCD काही देऊ शकता. तर हे लिहिलं आपण डिटर्मिनंट. सेम तसंच जसं तुम्ही मागे आपण बेसिक मध्ये बघितलं सेम तसंच हे बघा ऑलवेज हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह हे पॉझिटिव्ह. ठीक आहे. बघा पहिलं लेटर पॉझिटिव्ह घेतलं 3 इंटू आता हा 3 कुठे आहे फर्स्ट रो मध्ये आहे आणि फर्स्ट कॉलम मध्ये. रिमेनिंग एलिमेंट 1 -2 3 -1. मी एक एक्झाम्पल तुम्हाला जर व्यवस्थित समजून सांगितलं तुम्ही हजारो क्वेश्चन्स ह्याच्यावरून तुम्ही करू शकता. ठीक आहे. नंतर मायनसला मायनस हे बघा मायनसचा येईल. आता ह्या ठिकाणी ऍक्च्युली आपला जो एलिमेंट आहे तो -4 आहे बरोबर आहे की नाही. तर ह्या ठिकाणी कन्फ्युजन व्हायची गरज नाही. हा फॉर्म्युल्यातला मायनस आहे आणि हा -4 जे आहे तो ह्या एलिमेंटचा आहे. तर याला इजिली असंच लिहा मायनस इंटू -4 इन ब्रॅकेट. आता -4 कुठे आहे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये. रिमेनिंग एलिमेंट्स या ठिकाणी लिहून घ्या 1 -2 2 -1 प्लस प्लस थर्ड कोणता आहे प्लस आहे ना या ठिकाणी प्लस आहे तर प्लस 5 5 कुठे आहे फर्स्ट रो हे बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम. रिमेनिंग एलिमेंट 1 1 1 1 2 3 बरोबर आहे की नाही 1 1 2 3. आता याला सॉल्व्ह करा. सेम 2x2 मॅट्रिक्स तयार झालं बघा. सेम 2x2 मॅट्रिक्स. चला मग सॉल्व्ह करा. आता बघा आता अडचणी यायला नाही पाहिजे तुम्हाला मुलांना. आता सॉल्व्ह करा. हे बघा हे 3 इन ब्रॅकेट. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1 इंटू -1 -1 हे बघा 1 इंटू -1 किती येणार -1 मायनस मायनस म्हणजे हा फॉर्म्युल्यातला मायनस 3 इंटू -2 3 दोन्ही 6 बरोबर आहे की नाही आणि हे मायनस साईन इथं -6 बरोबर आहे की नाही प्लस आता इथं प्लस कुठून आलं हे मायनस आणि हे मायनस प्लस झाले 4 इन ब्रॅकेट 1 इंटू -1 -1 मायनस हा फॉर्म्युल्यातला मायनस आणि -2 इंटू -2 -4 प्लस प्लस 5 इन ब्रॅकेट आता काय 1 इंटू 3 3 मायनस 1 इंटू 2 2. ठीक आहे. आता बघा पुढे आता हे 3 ला 3 इथं ठेवा हे -1 ला -1 आणि हे मायनस आणि हे मायनस प्लस झाले बरोबर आहे की नाही हे प्लस झाले तर +6 प्लस 4 ला 4 इथं बघा हे -1 ला -1 ठेवूया आणि मायनस आणि मायनस काय झाले प्लस प्लस 4 प्लस 5 इंटू 3 -1 सॉरी 3 -2 1. आता पुढे ह्या ठिकाणी बघा हे 3 ला 3 -1 प्लस 6 किती येणार 5 बरोबर आहे की नाही. पुढे प्लस 4 इंटू 4 -3 सॉरी 4 -1 3 आणि हे 5 इंटू 1 ॲज इट इज. ह्याला सॉल्व्ह करा 5 3 जा 15 4 3 जा 12 आणि 5 1 जा 5. ह्याला जर तुम्ही ऍड केला तर तुम्हाला आन्सर मिळेल मुलांनो 32. तर हेच आहे 3x3 ऑर्डरच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. इतकं सोपं आहे इतकं सोपं आहे ते डिटर्मिनंट एकदम इझी आहे. ओके अशा पद्धतीनं तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकता. हा तुमचा पहिला क्वेश्चन सॉल्व्ड एक्झाम्पल मध्ये. मी तुमच्या बुकमध्ये जितके क्वेश्चन्स दिलेले आहेत जसं की सॉल्व्ड एक्झाम्पल्स असतील एक्झरसाइज असतील त्यातला एकही क्वेश्चन मी सोडणार नाहीये. प्रत्येक क्वेश्चन मी तुम्हाला ह्या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवणार आहे. त्याचं सोल्युशन शेवटपर्यंत करून दाखवणार आहे.
तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही ह्याची खात्री मी घेतो. ओके, त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. आणि एकदा तुम्ही आता व्हिडिओ बघून झालं की परत तुम्ही हे एक्झाम्पल्स घ्यायचे साईडला आणि ते तुम्ही स्वतः मनाने सॉल्व्ह करून बघायचे आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला त्यातले छोट्या बारीक सारीक गोष्टी सगळ्या कळतील. ठीक आहे, चला पुढचा एक्झाम्पल घेऊ. 2 नंबरचा एक्झाम्पल. तुम्हाला एक ह्या ठिकाणी डिटर्मिनंट दिला आहे. आता ह्याच्यामध्ये जे फंक्शन्स आहेत ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, घाबरू नका, एकदम इझी आहे. ठीक आहे, आता पहिला एक दुसरा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, सेक थिटा टॅन थिटा 0. पहिल्या रो मध्ये काय दिलं आहे बघा तुम्ही या ठिकाणी, सेक थिटा टॅन थिटा 0, तसंच टॅन थिटा सेक थिटा 0 आणि 0 0 1. यामध्ये आता हा सुद्धा 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. तर ह्याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. डी इज इक्वल टू, डी मीन्स काय डिटर्मिनंट, ओके, इज इक्वल टू, आता सेक थिटा, आता सेम तसंच ह्या ठिकाणी तसंच करायचं, प्लस मायनस प्लस, बरोबर आहे की नाही. तर हे प्लस सेक थिटा इंटू, आता सेक थिटा कुठे आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, रिमेनिंग एलिमेंट सेक थिटा 0 0 1. या ठिकाणी तुम्ही बघत चला, आता मी काय ते फक्त डॉट जिथं देतोय ते तुम्ही एलिमेंट समजून घ्यायचे. मायनस मायनस, दुसरा एलिमेंट कोणता आहे आपला, टॅन थिटा, तर हे मायनस टॅन थिटा, हा मायनस कुठून आला, हा प्लस मायनस प्लस, फॉर्म्युल्यातला मायनस टॅन थिटा. आता हा टॅन थिटा कुठे आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम, रिमेनिंग एलिमेंट टॅन थिटा 0 0 1. हे बघा टॅन थिटा 0 0 1, बरोबर. थर्ड, आता थर्ड बघूया, प्लस 0 प्लस 0, आपण आता 0 इंटू समथिंग मी 0च येणार, परंतु आपण स्टेप्स या ठिकाणी लिहूया, काही प्रॉब्लेम नाही. हे प्लस 0, तर काय येणार, आता हा 0 कुठं आहे, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम मध्ये, रिमेनिंग एलिमेंट या ठिकाणी बघा टॅन थिटा सेक थिटा 0 0. या ठिकाणी हे ऍक्च्युली टॅन थिटा आहे बरं का, हे लक्षात ठेवा, टॅन थिटा सेक थिटा 0 0. ओके, पुढे आता बघा, आता याला सॉल्व्ह करा. आता मला सांगायची गरज पडू नये तुम्हाला, इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता ते. ठीक आहे, चला काय करणार हो, सेक थिटाला सेक थिटा, आता ह्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा मुलांना. आता हे 2/2 चं डिटर्मिनंट झालं. तुम्हाला जर एकदा प्रॅक्टिस झाली ना तर तुम्हाला असं डिटर्मिनंट मध्ये लिहायची गरज पण नाहीये, तुम्ही इझिली ह्यामध्येच बघून तुम्ही करू शकता ते, ह्या डिटर्मिनंट मध्ये बघूनच तुम्ही इझिली ते फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, परंतु आपली सुरुवात आहे त्यामुळे आपण सगळं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जाऊया. ओके, चला काय येणार हो, सेक थिटा, हे सेक थिटाला सेक थिटा इंटू सेक थिटा इंटू 1 सेक थिटा मायनस 0 इंटू 0 0 मायनस, आता हे मायनसला मायनस टॅन थिटा इन ब्रॅकेट टॅन थिटा इंटू 1 टॅन थिटा मायनस 0 इंटू 0 0 प्लस हे 0 इंटू समथिंग सगळं 0च येणार, हे 0ला 0 आणि टॅन थिटा इंटू 0 0 सेक थिटा इंटू 0 0. हे बघा इथे मी लिहिलंय. पुढे आता बघा ह्या ठिकाणी सेक थिटाला सेक थिटा आणि सेक थिटा मायनस 0 सेक थिटा मायनस टॅन थिटाला टॅन थिटा लिहा या ठिकाणी आणि टॅन थिटा मायनस 0 टॅन थिटा प्लस 0 इंटू समथिंग 0. पुढे सेक थिटा इंटू सेक थिटा सेक स्क्वेअर थिटा येतं मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा टॅन स्क्वेअर थिटा येतं. आणि ट्रिग्नॉमेट्री मध्ये एक आयडेंटिटी आहे, जसं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 येतं, सेम तसंच सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 येतं. तर ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली पोरांनो आपल्याला 1. या ठिकाणी व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ह्या डिटर्मिनंटला इझिली सॉल्व्ह करू शकता. पुढे आता जास्त टाइमपास न करता आपण पुढे जाऊया. चल, हा थर्ड नंबरचा एक्झाम्पल इझी आहे, काही घाबरू नका, यामध्ये आय वगैरे दिलेला आहे, काही टेन्शन घ्यायचं नाहीये, एकदम इझी आहे, काही प्रॉब्लेम नाही, सेम तसंच आहे. त्याच पद्धतीनं आता ह्या डिटर्मिनंटला कसं सॉल्व्ह करणार तुम्ही, आता बघा पहिला एलिमेंट आपण कोणता घेणार, 2 मायनस आय, 2 मायनस आय ह्या ठिकाणी दिलेला आहे. आता 2 मायनस आय कुठे आहे, आता हे बार बार सांगायची गरज पडू नये तुम्हाला, ऑलवेज प्लस मायनस प्लस घ्यायचं. ठीक आहे, 2 मायनस आय कुठे आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, रिमेनिंग एलिमेंट 2 मायनस आय 0 मायनस 1 2 मायनस आय. इथं बघत चला तुम्ही खाली डिटर्मिनंट मध्ये, मायनस 3 कुठे आहे, फर्स्ट रो सेकंड कॉलम, हे बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम, रिमेनिंग एलिमेंट कोणते आहेत आता 3 3 0 2 2 मायनस आय. हे बघा या ठिकाणी, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर थर्ड कॉलम कोणता येणार हो, प्लसचा, हे प्लस, हे बघा प्लसला प्लस आणि हे -1 कुठला आहे हो, ह्या एलिमेंटला -1 दिलाय म्हणून -1 या ठिकाणी, बरोबर. रिमेनिंग एलिमेंट आता -1 कुठे आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम, रिमेनिंग एलिमेंट 3 2 -1 2 -1. ओके, चला आता सॉल्व्ह करूया. आता एकदम सोपं झालं बघा.
आता सोपं झालं. आता तुम्हाला सांगायची गरज पण पडणार नाहीये. चला काय येणार, सेम तसंच 2 मायनस आय. आता याला सॉल्व्ह करूया. हे बघ 2 मायनस आय इंटू 2 मायनस आय, माहिती आहे ना तुम्हाला 2 मायनस आय होल स्क्वेअर येतं. आता या ठिकाणी प्लस झिरो मी का घेतलंय बघा, -1 इंटू 0 0 येतं आणि या ठिकाणी ऑलरेडी मायनस होता आणि हा मायनस मायनस घेतला काय प्लस घेतला काय काही फरक पडत नाही मुलांना या ठिकाणी, कारण का ते शेवटी काय झिरोचा आहे. ओके, मायनस हे बघा हे मायनसला -3 इन ब्रॅकेट. आता ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करूया. 3 इंटू 2 मायनस आय, हे बघा 3 इंटू 2 मायनस आय मायनस 2 इंटू 0 0 मायनस. आता हे मायनस कुठून आलं, प्लस मायनस मायनस येतं बरोबर आहे की नाही, म्हणून -1 इन ब्रॅकेट. आता ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करा. 3 इंटू -1 -3 मायनस मायनस कुठला फॉर्म्युल्यामधला आणि हे 2 इंटू 2 मायनस आहे तर हे 2 इंटू 2 मायनस आहे. ओके चला पुढे. आता बघा ह्याला मी असं लिहू शकतो का रे, 2 मायनस आय 2 मायनस आयला 2 मायनस आय आणि ह्या ठिकाणी 2 मायनस आय होल स्क्वेअर प्लस 0 मीन्स 2 मायनस आय होल स्क्वेअर मायनस 3 ला 3. इथं बघा हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया आपण. 3 टू जा 6 मायनस 3 इंटू आय 3i आणि हे 0 तर 0 कॅन्सल झालं मायनस पुढे 1 इन ब्रॅकेट. हे -3 ला -3 ठेवूया मायनस. आता हे 2 न मध्ये मल्टिप्लाय करावं. 2 इंटू 2 4 आणि हे मायनस आणि हे मायनस प्लस 2 इंटू आय 2i. ओके चला पुढे. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केला मुलांना तर 2 मायनस आय आणि 2 मायनस आय होल स्क्वेअर. आता ह्याचं काही नाही म्हणजे पॉवर किती आहे 1 आहे, बेस सेम आहे, अंशाची काय होणार बेरीज होणार. तर या ठिकाणी 2 मायनस आय होल क्यूब येईल का, येणार की हो, 2 मायनस आय होल क्यूब आलं. तर या ठिकाणी बघा मी 2 मायनस आय होल क्यूब लिहिलेले मायनस. ह्याला सॉल्व्ह करा. 3 मध्ये मल्टिप्लाय करा. 6 3 जा 18 मायनस बरं का मायनस आणि हे मायनस आणि हे मायनस या ठिकाणी प्लस झालं. 3 3 जा 9 आणि आयला आय प्लस. हे कुठलं प्लस आहे ह्या ठिकाणी हे बघा -1 इंटू -3 प्लस 3 -1 इंटू -4 प्लस 4 मायनस 1 इंटू 2i -2i बरोबर आहे की नाही. ओके चला पुढे. आता ह्या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केला मुलांना तर 2 मायनस आय होल क्यूब हा जो फॉर्म्युला एक फॉर्म्युला आहे असा, ठीक आहे. कोणता फॉर्म्युला आहे हे बघा a मायनस बी होल क्यूबचा. तर तो कसा फॉर्म्युला एक्सपांड करू शकतो आपण, a क्यूब मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b क्यूब बरोबर आहे की नाही. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता यामध्ये 2 ला a कन्सिडर करा आणि i ला b कन्सिडर करा आणि ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून ह्या ठिकाणी त्याचं एक्सपांड करा. ठीक आहे चला करूया. ए क्यूब मीन्स काय 2 क्यूब मायनस 3a² b. हे बघा 3 फॉर्म्युल्यामधला आहे a², ए काय आहे आपला 2 आहे ना 2² इंटू बी काय आहे आय प्लस 3ab². हे 3 ला 3 ए किती आहे 2 आणि b² मीन्स काय i² मायनस बी क्यूब मीन्स काय आय क्यूब. ठीक आहे आणि मायनस पुढे. आता हे ह्याचं सोल्युशन आहे बरं का. हे इथून इथपर्यंत जे आहे ना इथपर्यंत हे बघा इथून इथपर्यंत जे आहे ते ह्याचं एक्सपेन्शन आहे 2 मायनस आय होल क्यूबचा आणि ह्याला सॉल्व्ह करूया पुढे. आता हे बघा या ठिकाणी 18 -18 प्लस 3 प्लस 4 ह्याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला -11 मिळतं मुलांना. ठीक आहे तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून बघू शकता. -11 म्हणजे कसं -18 प्लस 7 हो 11च येणार ना. आणि हे बघा हे आय ची व्हॅल्यू एका ठिकाणी ऍड करा, ऍड किंवा सबट्रॅक्ट. हे बघा 9i -2i 7i बरोबर आहे की नाही. पुढे चला आता ह्याला सॉल्व्ह करूया. 2 चा क्यूब 8 मायनस 3 ला 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 आणि हे आयला आय प्लस कुठला हा वाला 3 इंटू 2 6. i² ची व्हॅल्यू मुलांनो -1 असते. ठीक आहे i² ची व्हॅल्यू किती असते -1 ती आपण ह्या ठिकाणी पुट केलेली आहे. प्लस हे i³ ची व्हॅल्यू काय येते मुलांनो -i येते लक्षात ठेवा. हे बघा i² ची व्हॅल्यू -1 इथे मी लिहून दाखवतो तुम्हाला. i² ची व्हॅल्यू जी आहे ती -1 येते आणि i³ जर असेल तर त्याची व्हॅल्यू येते -i. हे बेसिक आयडेंटिटी आहेत, याचं प्रूफ पण आहे कशा पद्धतीने ते व्हॅल्यू येते, पण आता आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे तर आता बघा ते कशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट केलेले आहेत. हे बघा कुठे गेले ते हे प्लस आय कुठून आलं i³ ची व्हॅल्यू -i येते आणि मायनस आणि मायनस प्लस आणि आय मायनस हे 11 प्लस 7 आहे. ठीक आहे पुढे 8 मायनस हे 4 3 जा 12i
मायनस 6 इंटू 1 -6 प्लस आयला आय -11 + 7 आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचंय, सेम व्हॅल्यू जसं की आता बघा आयोटाची व्हॅल्यू एका ठिकाणी ऍड करायची, सबट्रॅक्ट करायचं आणि दुसऱ्या व्हॅल्यू ज्या आहेत नंबर्स त्याला एका ठिकाणी. हे बघा या ठिकाणी 8 -6 -11 ह्याला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू मिळते -9. आणि आय वाली टर्म बघा -12i प्लस आय प्लस 7i ह्याला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला -4i मिळतं. तर ह्या डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू आहे मुलांनो, ह्या डिटर्मिनंटची ती व्हॅल्यू मिळाली आपल्याला -9 -4i. ओके. फक्त थोडं कॉम्प्लिकेटेड होतं असं वाटतंय, परंतु तेवढं कॉम्प्लिकेटेड नाहीये. बेसिक नॉलेज जर असेल तर इझिली तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी काही टेन्शन नाही. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिटर्मिनंट म्हणजे काय त्याचा इंट्रोडक्शनरी पार्ट बघितला. त्याच्यानंतर आपण 2x2 ऑर्डरचं रिप्रेझेंटेशन कसं आहे त्याच्यावरती जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल दिलेले आहेत ते सॉल्व्ड एक्झाम्पल यामध्ये आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर ऑर्डर 3चं डिटर्मिनंट कशा पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो आणि त्याच्यावरती जे दिलेले सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते पण आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. आता नेक्स्ट व्हिडिओ जे आहे ते तुमच्या एक्झरसाइजवर असणार आहे किंवा सिलेबसनुसार जे काही पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत ते आपण अगोदर कव्हर करून घेऊया, त्यावरचे सॉल्व्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण एक्झरसाइज सुरू करूया. आणि मुलांना बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाहीये. एक्झरसाइज मधील एकही क्वेश्चन मी सोडणार नाहीये, विथ सोल्युशन तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी तुम्ही काही काळजी करायची गरज नाहीये. फक्त माझ्यासोबत रोज रेग्युलर तुम्ही जॉईन राहा. माझ्या व्हिडिओची अपडेट येण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला त्याचं अपडेट मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ लेक्चर तुम्ही पाहू शकाल. आणि तुमच्या मित्रापर्यंत तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांना पण त्याचा बेनिफिट होईल. आणि 11वी आणि 12वी मॅथमॅटिक्स त्याचबरोबर फिजिक्सचे सुद्धा मी लेक्चर या ठिकाणी अपलोड करणार आहे. सगळं तुम्हाला एकाच यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल आणि एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम्स तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दिले जातील. त्यासाठी तुम्ही माझ्या सोबत राहा. आणि ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बस एवढंच. आपण थांबूया, भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.